प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आजची एक अतिशय मोठी आणि आनंदाची बातमी आहे. घरकुल योजनेअंतर्गत मिळणारे वाढीव 35,000 अनुदान अनेक लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्या खात्यात ही रक्कम जमा झाली आहे का? FTO म्हणजे फंड ट्रान्सफर ऑर्डर तयार झाला आहे का? ऑर्डर शीटमध्ये 35,000 ची नोंद झाली आहे का? याची संपूर्ण माहिती आणि लाईव्ह प्रूफ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला करून दाखवणार आहेत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि जर आपल्या चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. याच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पुढे सुद्धा भेटत राहणार. सर्वप्रथम तुम्हाला या अधिकृत वेबसाईटवर यायचे आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. मोबाईल किंवा लॅपटॉपवर ही वेबसाईट सहज उघडू शकता. वेबसाईट उघडल्यानंतर रजिस्ट्रेशन नंबर या ठिकाणी तुमच्या घरकुलचा रजिस्ट्रेशन नंबर टाका. हा नंबर सामान्यतः MHने सुरू होतो. त्यानंतर खाली दिसणारा कॅप्चा सोडवून त्याचे उत्तर पुढील बॉक्समध्ये लिहा. आता सबमिट या बटनावर क्लिक करा. सबमिट केल्यानंतर तुमची संपूर्ण माहिती स्क्रीनवर दिसेल. येथे लाभार्थ्याचे नाव, बेनिफिशरी डिटेल्स, पर्सनल डिटेल्स आणि इतर सर्व माहिती तुम्ही पाहू शकता. आता खाली सँक्शन डिटेलमध्ये जा. येथे युनिट असिस्टन्स सेक्शन या ठिकाणी जर 1,70,000 रुपये अशी रक्कम दिसत असेल तर याचा अर्थ तुमच्या घरकुलामध्ये वाढीव अनुदानाची नोंद झाली आहे. आता खाली वर्कशीट डिटेलमध्ये या. इथे तुम्हाला इन्स्टॉलमेंट नंबर, फायनान्शियल इयर, अमाऊंट, ऑर्डर शीट नंबर, ऑर्डर शीट डेट ही सर्व माहिती दिसेल. येथे तुम्ही पाहू शकता पहिला हप्ता 15,000 रुपये, दुसरा हप्ता 70,000, तिसरा हप्ता 30,000, चौथा हप्ता 5,000 आणि सर्वात महत्त्वाचा 5वा हप्ता म्हणजे वाढीव अनुदान 35,000. जर हा 35,000चा इन्स्टॉलमेंट वर्कशीटमध्ये दिसत असेल तर समजा तुमचे वाढीव अनुदान मंजूर झाले आहे. आता खाली ॲक्टिव्ह FTO डिटेल्स या विभागात या. हीच सर्वात महत्त्वाची माहिती आहे. जर येथे 35,000च्या इन्स्टॉलमेंटसाठी FTO तयार झालेला दिसत असेल तर याचा अर्थ सरकारने तुमच्या बँक खात्यात पैसे पाठवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आणि जर स्टेटसमध्ये पेमेंट सक्सेस किंवा फंड ट्रान्सफर कंप्लीट दिसत असेल तर वाढीव अनुदानाची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा झाली आहे. जर तुमच्या स्टेटसमध्ये अजून 35,000चा इन्स्टॉलमेंट दिसत नसेल किंवा FTO तयार झाला नसेल तर काळजी करू नका. सरकारकडून लाभार्थ्यांचे स्टेटस टप्प्याटप्प्याने अपडेट केले जात आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात तुमचेही स्टेटस या ठिकाणी अपडेट होऊ शकते. अशा प्रकारे तुम्ही स्वतः वाढीव 35,000 अनुदान मंजूर झाले आहेत का, वर्कशीटमध्ये ॲड झाले आहेत का, FTO तयार झाला आहे का आणि पैसे बँक खात्यात जमा झाले आहेत का, हे सर्व ऑनलाईन घर बसल्या तपासू शकता. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच शासनाच्या नवीन अपडेट्ससाठी आपल्या नमो मराठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. तुमच्या स्टेटसमध्ये 35,000चा इन्स्टॉलमेंट दिसतोय का हे कमेंटमध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेट्ससह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.